नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। संगनमत करून विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश। शहादा दिनांक 19 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अरविंद देवराम निगवाले वय 23 राहणार उमटी तालुका वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हा एक अनोळखी इसमासह काळ्या रंगाच्या HF डिलक्स मोटरसायकलने जावदा रोडने शहादा शहराकडे गावठी पिस्टलसह येत आहे। या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंदाणे गावाजवळ सापळा रचला। रात्रीच्या सुमारास संशयित मोटरसायकल येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान मोटरसायकल क्रमांक MP 10 MW 5182 असल्याचे आढळून आले। चालक अरविंद निगवाले याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आढळून आले। परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याच्यासोबत असलेला 16 वर्षीय मुलगा हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले। दोघांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याने त्यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 332/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।